जय जिजाऊ. 19 तारखेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पूर्ण महाराष्ट्रभर साजरी करण्यात आली. पूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभर शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. आणि शिवाजी महाराज काय होते, शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक वक्त्यांनी, अनेक शाहिरांनी त्यांच्या वाणीतून महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर पोहोचवण्याचं काम केलं. पण आज या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये काय घडत आहे? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना सुरक्षा देण्याचं काम केलं, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर महिलांवरती अत्याचार झाला तर त्याला, त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तिथल्या तिथं सजा देण्याचं काम माझ्या राजानं केलं. पण आज या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये महिला सुरक्षित नाही. कारण आज या देशामध्ये जे राज्यकर्ते आहेत ते राज्यकर्ते नाकर्ते बनत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये, ज्या मासाहेब जिजाऊंचा जन्म या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला, त्या जिल्ह्यामधली घटना आहे, लोणार तालुक्यामधली घटना आहे. त्या लोणार तालुक्यामध्ये चिखला नावाचं गाव आहे आणि त्या चिखला नावाच्या गावामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. आणि पुतळा बसवल्यानंतर त्या पुतळ्याला संरक्षण देण्यासाठी महिला, काही पुरुष त्या ठिकाणी उभे होते. पण काही जातीवादी, काही मनुवादी लोकांनी, काही ज्या लोकांनी जातीवाद ज्यांच्यामध्ये पेरलेला आहे, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जात बघितली नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करताना या हरामखोरांना लाज कशी वाटत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्षण करण्यासाठी संजीवनी वाघ नावाची आमची शिवकन्या भगिनी त्या ठिकाणी उभी राहते आणि त्या भगिनीवरती, त्यांच्या सहकाऱ्यांवरती हल्ला होतो, दगडफेक होते, त्यांना त्यांचे कपडे फाटेपर्यंत मारल्या जातं. खरंच सांगा, माझ्या राजानं अशी वागणूक न दिलेली असताना माझ्या राजानं 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण केलं हो. आणि 18 पगड जातीच्या स्वराज्यामध्ये माझा राजा हा शत्रूच्या आईला सुद्धा परस्त्री माते समान मानणारा राजा. आणि त्या राजाच्या राज्यामध्ये जर आज ही परिस्थिती असेल तर अत्यंत निंदनीय आहे. आणि जी ही घटना घडली, ही घटना अत्यंत निंदनीय आणि अत्यंत क्रूर आहे. छत्रपती शिवाजी महाराज जगाने स्वीकारले, शिवाजी महाराजांचा इतिहास जगाने स्वीकारला आणि शिवाजी महाराजांचा आदर्श आज जग घेत आहे. पण या महाराष्ट्रामधली काही विकृत लोक, काही जी डोक्याने पांगळी आहेत, आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा एवढा तिरस्कार का? शिवाजी महाराज एका जातीसाठी लढले का, एका धर्मासाठी लढले का? अहो, प्रत्येक धर्माचा माणूस शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होता. प्रत्येक जातीचा मावळा शिवाजी महाराजांसाठी लढत होता. का लढत होता? छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे एका जातीचं नव्हतं, 18 पगड जातीचं स्वराज्य माझ्या राजांनी निर्माण केलं. पण आज ही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करतात, त्या माता भगिनींवर दगडफेक करतात, त्या माता भगिनींना कपडे फाटोस्तोर मारतात. एवढी निंदनीय गोष्ट या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये होत असेल तर देवेंद्र फडणवीस, ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही गृहमंत्री म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. आणि ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला, ज्या लोकांनी त्या माता भगिनींवर, संजीवनीताई वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दगडफेक करून त्यांचे कपडे फाटोस्तोर मारलं, त्यांना न्याय मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसलेला आहे, तो पुतळा सुद्धा तसाच राहावा. कारण शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची नव्हे, देशाची नव्हे, पूर्ण जगाची अस्मिता आहे. जगाने आदर्श घ्यावा असं स्वराज्य माझ्या राजांनी निर्माण केलं. आणि या स्वराज्यामध्ये जर ही गुंडगिरी अशी माजत असेल तर या गुंडगिरीला कुठंतरी आळा बसला पाहिजेत. देवेंद्र फडणवीस, तुम्ही गृहमंत्री म्हणून जबाबदारी घ्या. आणि या घटनेचा जाहीर निषेध तर करतोच, पण या लोकांनी जे हे कृत्य केलं, या हरामखोरांनी जे हे कृत्य केलं,
त्या हरामखोरांना तातडीनं शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, अशी या सरकारला मी जाहीर आवाहन करतो, जाहीर इशारा देतो आणि सांगतो की या महाराष्ट्रातला शिवप्रेमी जर रस्त्यावरती आला तर या लोकांना पळता थोडी होईल. एवढंच या माध्यमातून सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय.